नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीत आले. त्या ठिकाणी विजयोत्सव साजरा करण्यात आला. कोणता विजय मिळाला? मराठा बांधव त्या मोर्चाला गेलेले, त्यांना कळलं का काय झालं? मग परत उपोषणाला कशाला बसता, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीला पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. यावर लोकांसमोर मी सांगितलेलं हे होणार नाही. राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले तेव्हा मी बोललेलो हे होणार नाही. हा टेक्निकल विषय आहे, कायदेशीर बाबी आहेत. असा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल. अनेक प्रोसेस आहेत. मला वाटतं मराठा समाजातल्या बांधवांनी याचा विचार केला पाहिजे, असे यावेळी राज ठाकरे म्हणाले. दरम्यान या संदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार केला पाहिजे. मागे एकदा मराठा समाजाला तापवलं, ते सर्व मुंबईत मोठ्या संख्येने आले. आता दुसऱ्यांदा मुंबईत मोर्चा काढण्यात आला. पण वस्तुस्थिती आपण पाहणार आहोत की नाही. कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे म्हणून आपल्याला मोर्चासाठी नेले जात आहे. याचा विचार प्रत्येक समाजाने केला पाहिजे, असे देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.